तुमचे डोळे वाचता येतात मला. तेजस्वी विचारे. हो मीच. मिस्टर हर्षितने तुम्हाला भेटायला सांगितलं होतं वेडिंग प्लॅन संदर्भात. ओ ओ येस येस. या ना आतमध्ये बसा. नमस्कार. नमस्कार. मी आनंदी. हाय, मी तेजस्वी. तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? अगं प्लीज काही फॉर्मॅलिटी नको. मला ना इथून थोडं बाहेर जायचंय. सो आपण कामाचं बोलूया. हो नाही, माझं प्रेझेंटेशन रेडीच आहे. पण मग ते सगळं तुमच्याशी बोलायचं आहे की नवरी मुलगी येणार आहे म्हणजे? मीच नवरी मुलगी आहे. आपण माझ्याच लग्नासंदर्भात बोलणार आहोत. हो ओके. सॉरी 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 सॉरी. नाही, मी जरा कन्फ्यूज झाले. एक्स्ट्रीमली सॉरी. आपण सुरू करू शकतो लगेच. काय प्रेझेंटेशन केलंय ते? सो हे बघा, मी एक बेसिक असं प्लॅनिंग केलेलं आहे. मला हर्षित म्हणाला होता की लग्न इव्हिनिंगला आहे, बरोबर? हो. हां, तर आपण असं करू शकतो की इव्हिनिंग वाईज म्हणजे म्युझिकल थीम किंवा लाइटिंगची थीम या प्रकारे आपण अरेंज करू शकतो. आणि डेकोरेशन सुद्धा. ते झालं की मग संध्याकाळच्या वेळी असं फॉगमधनं, फुल ऑन फॉगमधनं नवऱ्या मुलीची अशी एंट्री होईल, म्हणजे तुमची एंट्री होईल. ओके. आणि आजूबाजूला ना आपण 3D प्रोजेक्टर्स लावूया. म्हणजे जे काही आपले इव्हेंट्स चालू असतील, म्हणजे हळद असेल, संगीत असेल, मेहंदी असेल, ते सगळे त्या प्रोजेक्टरवर आपण दाखवू शकतो. ओके. आणि त्यानंतर मला असं वाटतं की हळदीला आय नो सगळेजण आजकाल येलो कलरचे कॉस्ट्युम्स घालतात, पण ते खूप कॉमन झालंय. सो माझ्या डोक्यात असं होतं की आपण थोडंसं पिंक किंवा गोल्डन शेडमध्ये गेलो तर थोडंसं वेगळं दिसेल, म्हणजे टिपिकल नाही दिसणार. आणि तुमच्या डोक्यात जर अजून काही कलर ऑप्शन्स असतील, तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही सांगू शकता. आणि आता उरला प्रश्न फक्त जेवणाचा. तुमच्या बजेटवर आहे. म्हणजे तुमचं बजेट जर थोडं जास्त असेल तर आपण 5 कोर्स मेनू ठेवू शकतो. आणि जर ॲव्हरेज बजेट असेल तर आपण म्हणजे सुरुवातीला वेलकम ड्रिंक, नंतर स्टार्टर आणि नंतर मेन कोर्स, अशा 3 गोष्टी ठेवू शकतो. ते अगदी इझिली मॅनेजेबल आहे. ऐक ना, हे सगळं ना तू खूप छान प्लॅन केलंयस. मला खूप आवडलंय. पण ना माझी अशी इच्छा आहे, माझं लग्न महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीनं, अगदी साध्या पद्धतीनं व्हावं. आणि हो, नो बुफे प्लीज. ते नाही का गावाला अशी पंगत बसते, तशी माझ्या लग्नात ना मला पंगत जेवू घालायची आहे. सो प्लीज तू असं काहीतरी प्लॅन करशील का माझ्यासाठी? हो, करेन ना, करेन. आता तुम्हाला तसंच लग्न हवंय तर करेन, तसं करेन प्लॅन. हो. ठीक आहे, मग तू सगळं छान प्लॅन करून ठेव आणि मग आपली नेक्स्ट मीटिंग कधी असेल ते कळव मला. ओके. चालेल. मी प्लॅन करते तयार आणि तुम्हाला कळते. ठीक आहे, येते मग मी. थँक्यू. बाय. ओके, बाय. बाय. महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने कसं करायचं राव? कोणाला विचारू? हर्षित काय जबाबदारी टाकून गेलाय माझ्यावर, माहित नाही मी कसं करणार आहे असं सगळं लग्न.
हॅलो डॉक्टर, प्लीज हेल्प. ताई, हे कपडे आणलेत. अरे धनु, कसा आहेस? हा, मी बरे ताई. आणि तुझी बहीण कशी आहे? नाही, कॉलेजमध्ये सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं अगदी छान सुरू आहे. तुम्ही ते पैसे दिले होते ना त्याची फीस भरण्यासाठी, त्यामुळे आता कोणीच तिला फीस भरून त्रास देत नाही. अरे वा, हे एक चांगलं झालं. ताई, हा, अजून कपडे आहेत का? हो, आणते, थांबा, आलेच. हो. ही कोणाची बॅग आहे? ताई, कपडे आणताय ना? आले आले. मिस्टर मनोज, बेजबाबदारपणाची हद्द आहे ही. अहो, तुम्हाला तुमच्या आजारपणाबद्दल काही सिरियसनेस आहे की नाही? अहो डॉक्टर, मी सगळ्या मेडिसिन्स रेग्युलरली घेतोय, तरी सुद्धा इतका त्रास का होतोय कळत नाही. हे बघा, तुमचा आजार दिवसेंदिवस बळावत जाणार, तसा तुमचा त्रास वाढत जाणार. तुम्हाला लवकरात लवकर ऍडमिट होणं गरजेचं आहे. मी तुमच्या घरच्यांना तुमच्या आजारपणाबद्दल कळवायला सांगितलं होतं. लग्नामध्ये सप्तपदी घेताना 7 वचनं दिलेत ना एकमेकांना. एकमेकांवर प्रेम आहे ना आपलं. खरंच खूप त्रास होतोय मला. मी नाही राहू शकणार आहे तुमच्याशिवाय. मी कधी स्वप्नातही विचार केला नाही याबद्दल, करूही नाही शकत. माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाहीये. इनफॅक्ट तुम्हाला जर का शिक्षा झाली ना, तर त्यानंतर तुम्ही परत आल्यावर तेव्हा आपण आपला संसार नव्याने सुरू करायचा. डिवोर्स नोटीस काय? जगातली कुठलीच ताकद मला तुमच्यापासून लांब नाही करू शकत. नाही नाही डॉक्टर, मी घरी नाही सांगू शकत. काय की माझ्या आजारपणाबद्दल जर माझ्या बायकोला कळलं तर तिची काय अवस्था होईल याचा विचारही नाही करू शकत मी. अहो, पण ही गोष्ट तुम्ही त्यांच्यापासून जास्त दिवस नाही लपवून ठेवू शकत. नाही डॉक्टर, थोडेच दिवस फक्त. काय की वल्लरी माझ्या विरोधात खटला लढते. मला एकदा शिक्षा झाली, तुरुंगात गेलो की तिला काही कळण्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करतोय की तोपर्यंत तिला माझ्या आजारपणाबद्दल काहीच कळू नये, बस. ही बॅग कसली आहे? मग कशी चेक करायचं राहिलं. औषध? कोणाची औषध आहेत? घरात औषधं कोण घेत आहे? मनोज भांबरे यांचे कसले रिपोर्ट्स आहेत?
लिव्हर कॅन्सर, 3rd स्टेज. मला काहीच का नाही सांगितलं?